हाय फ्रेंड्स। सभी को पता है कि थोड़ा ब्रिजिंग में प्रॉब्लम आ रहा है। ओजोन वन का क्या होगा, कैसे होगा, सबको टेंशन है। पर डरिए मत। जो ब्रिजिंग प्रोसेस बताई है, ब्रिजिंग प्रोसेस मैं आपको थोड़ी देर में वीडियो बताऊंगा। उस वीडियो के हिसाब से अपने को ब्रिजिंग प्रोसेस करना है। जो भी आपका ओजोन का आयन है ओजोन टू में कन्वर्ट उसका हो जाएगा, और आपको ओजोन टू को उसको आप विड्रॉल मार सकते हैं। तो ये ब्रिजिंग प्रोसेस 100% पूरा सक्सेस नहीं हो रहा, क्योंकि कंपनी ने 10,000 का उसका लिमिट दिया है अभी लॉक ओपन होने का है। जब लॉक ओपन हो जाएगा तो आपके जो कॉइन है वन के वो एक साथ 15-20 100 ऐसे हो जाएंगे। तो अभी वन बाय वन ऐसे कर सकते हैं। वो प्रोसेस में आपको नेक्स्ट उसके वीडियो में, अभी आगे में वीडियो देखिए, अभी थोड़ी देर में वीडियो चालू हो जाएगा। तो आप उस टाइप से ब्रिजिंग प्रोसेस करके ट्राई कीजिए। जिसका हो रहा है उसका हो रहा है, नहीं तो उसका मैसेज एरर मैसेज आ रहा है। अगर आपका कॉइन कहीं ब्लॉक हो जाता है तो रिटर्न हो जाएगा, डरिए मत। अभी थोड़ी देर में प्रोसेस शुरू हो जाएगी, आप वैसा ट्राई कीजिए। ठीक आहे. आता बघा 0D091 आपण 23 नंबरचा अकाउंट बघू. D091 आता ऑलरेडी हे आलं, बरोबर आहे. आता तुम्हाला काय करायचंय, ब्रिजवर क्लिक करायचंय. बघा हे सगळ्यांसाठी असंच येत आहे. बस तुम्ही जस्ट एक क्लिक केला ना इथं ब्रिजवर, जर हे आता हा प्रॉब्लेम चालू आहे आपला टेक्निकली, त्यामुळे हे असं येत आहे. क्लिक केल्या केल्या तुमचं डायरेक्टली तुम्हाला खाली शो होणार. आता मी तुम्हाला एखादं अकाउंट दाखवतो जुनं ज्याच्यामध्ये केलंय मी. तर एक हे असेल. हा, बघा आता मी काय करतो, परत तुमच्यासाठी एक्झाम्पल आहे. मला जर दुसरं अकाउंट बघायचं असेल, जसं तुमच्याकडे 5-6 वॉलेट असतील, तर तुम्ही काय करणार, इथं वॉलेट तुमच्याकडे शो होतील, इथं ऍड केलेलेच आहेत. ठीक आहे, इथून कनेक्ट करता येतात. ठीक आहे, कनेक्ट करायचं असेल तर असं पण करू शकता. भरपूर ऑप्शन आहे. जोपर्यंत तुम्ही क्लिक नाही करणार तो हे बघणार नाही, तुमच्या लक्षात नाही येणार. आता मी काय केलं, हे आपलं होतं 23 नंबरचं, पण आपल्याला 23 ने एखादं तुम्हाला जुनं दाखवायचं. मग 21 वर मी क्लिक केलं. खालून आता बघा हे D091 हा जो ऍड्रेस आहे 23 नंबरचा अकाउंटचा आहे. तर मग इथं मी काय केलं, स्विच केलं. स्विच केल्यानंतर काय होईल, ऑटोमॅटिक ऍड्रेस चेंज झालं. हे बघा मी याच्यावर ऑलरेडी ब्रिज केलेलं होतं. हे पेंडिंग आता कधीचं आहे, 28 तारखेचं आहे मित्रांनो. तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही सगळे लोक करत आहेत, आपलीच टीम फक्त माग आहे, ते 28 तारखेचं आहे, 2 दिवस अगोदरचं आहे. अजूनही झालेलं नाहीये, सगळं पेंडिंग मध्ये आहे. तर सिम्पल आहे. सचिन सर, तुम्ही कोहोस्ट आहे, प्लीज मला तुम्ही काही क्वेश्चन विचारू शकता. तुमच्या लक्षात आलं का? सर अजून तेवढं प्रॉपर लक्षात नाही आलं. कारण काय ओके. की प्रत्येकाला टोकन पॉकेटची सवय असल्यामुळे मेटामास्क मध्ये थोडं अडचण होईल. नाही, तर ऐका ऐका. थोडं एकदा अजून एकदा प्रॉपर परत मी सांगतोय मी आणि परत सांगतोय, त्याच्यानंतर तुम्ही लक्षात ठेवा, जास्त क्रिटिकल नाही करायचं. असं समजा 2 मोबाईल आहे, एक टोकन पॉकेट आहे, एकाचं नाव, एकाचं आहे मेटामास्क आहे. सिम्पल घ्या. त्यावेळेस असं फक्त याच्यात 2 मोबाईल, आपण एक उदाहरण घेऊ. एक मोबाईलचं नाव ठेवा टोकन पॉकेट आणि एक मोबाईलचं नाव ठेवा मेटामास्क. ठीक आहे. ओके. आता जे टोकन पॉकेट जे मोबाईलचं नाव आहे म्हणजे ऍप्लिकेशन, म्हणजे एकाच मोबाईलमध्ये 2 ऍप्लिकेशन असं समजायचं. टोकन पॉकेटचा यूज काय आहे आपला, फक्त एक नवीन वॉलेट क्रिएट करायचं आहे 2.0 वरती. काय करायचंय, एक न्यू एक नवीन सगळ्यात पहिले 2.0 वरती काय करायचंय, टोकन पॉकेटचा जो यूज आहे लक्षात ठेवा, एकच तुम्हाला यूज आहे टोकन पॉकेटवर. फक्त 2.0 वरती एक नवीन फ्रेश अकाउंट बनवायचं आहे. ठीक आहे. ओके. याला तुम्ही काही नाव देऊ शकता. जसं आता मी एक फ्रेश अकाउंट म्हणजे लक्षात ठेवासाठी एक नवीन. ठीक आहे. पासवर्ड तुम्ही जो काही डिसाईड कराल तुमचा. मी सिम्पल 1 2 3 4 घेतला, एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आणि ऍग्री करून इथं तुम्ही जसं वॉलेट एक नवीन बनवता ना, त्या पद्धतीने तुम्हाला वॉलेट बनवायचं आहे. हे की वगैरे तुम्हाला तुमच्याकडे रिकव्हर करायचं आहे. ठीक आहे. हे झालंय, वॉलेट बनलं. एक ऑलरेडी बनलेलं होतं आपलं एक्झाम्पल म्हणून. हे सपोज हे तेच वॉलेट आहे, जसं मी आता सांगत होतो. एक टोकन पॉकेटवर आपण 2.0 वरती वॉलेट बनवलेलं आहे. नंतर काय करायचं, तुम्हाला माहित असेल आपण जे प्रायव्हेट फ्रेज, जे आपण जे रिकव्हरी फ्रेज काढतो 12 शब्द, हे तुम्हाला माहित असेल. त्या नावावर क्लिक केल्यावरती हे येऊन जातं.
सेकंड नंबरचा ऑप्शन आहे प्रायव्हेट की. दोन प्रकारे आपल्याला इम्पोर्ट करता येते वॉलेट. एक तुमचे 12 शब्दांनी आणि ह्या प्रायव्हेट कीनी. तर इथं जायचं आणि इथं खाली बघा, खाली ऑप्शन आहे प्रायव्हेट की. तर याला काय करायचं, जस्ट कॉपी करायचं. कॉपी झालं, बस संपला विषय. आता टोकन पॉकेटचं काम नाही आपल्याला, लक्षात ठेवा. टोकन पॉकेटवर एक वॉलेट बनवणं, तिथून ते प्रायव्हेट कीला कॉपी करणं, एवढ्यापर्यंतच मर्यादित आहे. ठीक आहे. टोकन ओके. पॉकेटचं काम संपलं. आता आपण जात आहे मेटामास्क वरती. मेटामास्क वर गेल्यानंतर काय करायचं आपल्याला, सर्वात पहिले तुम्ही होम पेजवर येणार आहे, बरोबर आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, हे टॉप वरती इथं ऑप्शन असतात बघा, ओझोन मेननेट 1.0 आहे ना, यावरती अदर काही असेल, तिथे इथेरियम असेल किंवा फर्स्ट टाइम असाल तर बीएनबी असेल, अजून काही असेल तुम्हाला, बरोबर आहे. खाली ऍड नेटवर्क आहे. ऍड नेटवर्क नंतर साईडला कस्टम नेटवर्क आहे. इथं जाऊन तुम्हाला 1.0 आणि 2.0 दोन्ही पण ब्लॉकचेन ऍड करायचे आहेत. आरपीसी चेन आयडी. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप त्याला नाव द्यायचं इथं ओझोन मेननेट 1.0 आणि ओझोन मेननेट 2.0 असे दोघांचे पण आरपीसी चेन आयडी ऍड करून घेतले. ठीक आहे. आता लक्षात ठेवायचं की हे बघा, माझ्या ठिकाणी दोन्ही पण आहेत. पण लक्षात ठेवा, इथं टूचं काम नाही, आपल्याला वन वरून आपण टू वर मायग्रेट करतोय. म्हणजे वन तुम्हाला सिलेक्ट करायचंय. सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं, खाली अकाउंट दिलेला आहे इम्पोर्टेड, इथं साईडला एरो आहे, याच्यावर जायचं. खाली बघा, सर्वात खाली ऍड अकाउंट क्लिक केलंय. इम्पोर्ट वर क्लिक केलंय. ते जे आपण की काढलेली होती ते पेस्ट केली आणि जस्ट एक क्लिक करायचं इम्पोर्ट. इम्पोर्ट वर क्लिक केलं. आता हे होणार नाही कारण ऑलरेडी ते इम्पोर्ट झालेलं आहे. सिंपल आहे. इथपर्यंत समजलं सचिन सर? हो सर, हो सर. म्हणजे एक टोकन पॉकेटवर एक नवीन अकाउंट बनवायचं 2.0 वरती. मेटामास्क मध्ये दोन्ही पण ब्लॉकचेन ऍड करून घ्यायचे आणि ओझोन मेननेट वरचं सिलेक्ट करून घ्यायचंय. आणि तिकून जे प्रायव्हेट की कॉपी करून आणलेली आहे ते इम्पोर्टच्या बाजूला जे एरो आहे त्यावर क्लिक केलं, ऍड करायचं आणि पेस्ट करून असं अकाउंट तुमच्या डोळ्यासमोर येणार आहे. ठीक आहे. तोच ऍड्रेस येणार आहे जो 2.0 वरती तुम्हाला भेटलेला आहे. ओके. हा तुम्हाला 1.0 वरती शो होणार. आता पुढची प्रोसिजर काय आहे, आता तुम्हाला काय करायचं, हा जो ऍड्रेस तुम्हाला भेटला यावर क्लिक करायचं आहे. बघा, परत तुम्ही कन्फ्युज व्हाल की सर इथं ऍड्रेसच दिसत नाही. तर सिंपल आहे, DFI वर क्लिक केलं. इथं खाली रिसिव्ह आहे. रिसिव्ह वरून तुमचा ऍड्रेस घेतला, हा कॉपी केला. आता तुम्हाला 1.0 वर जायचं तुमच्या टोकन पॉकेटमध्ये आणि तिथून कॉईन पाठवायचे इकडे. एक दोन जेवढे काही तुम्हाला करायचे. ठीक आहे. म्हणजे एकच कॉईन होते पण एक्स्ट्रा पण तुम्ही पाठवू शकता. बघा, इथं ऑलरेडी कॉईन आलेले आहेत. 10 कॉईन आलेले आहेत, बरोबर आहे. कॉईन रिसिव्ह झाले. 1.0 वरून 1.0 वरच पाठवायचे. ठीक आहे. आता काय करायचं नेक्स्ट, खाली बघा 5 ऑप्शन आहे आपल्याकडे. एक सेटिंगचा ऑप्शन आहे, त्याच्या लेफ्ट साईडला सेकंड लेफ्ट यावर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर काय करायचं सचिन सर, लक्षात ठेवा, हो राईट सर. साईडला टॉप वरती, राईट साईडला टॉपवर बघा, मी इथं क्लिक करतोय, बरोबर आहे. हो. क्लिक केल्यानंतर खाली आहे कनेक्ट मोर अकाउंट. आता इथं ऑलरेडी मी कनेक्ट केलेलं आहे त्यामुळे इथं शो होत आहे. पण तुमचं शो नाही होणार आहे. तुम्हाला कनेक्ट मोर वर क्लिक करायचं आहे. आणि असं हे तुमचं जे शेवटचं आहे ना, हम्म. जसं हे 24 नंबर आहे, तर हे 24 नंबरचा असं ऑप्शन येणार. एक एक्झाम्पल तुमचं पहिलं असेल, बरोबर. याला हो. करायचं कनेक्ट. ठीक आहे. वरतून कनेक्ट झालेलं आहे, बट ऑलरेडी खाली काहीतरी दुसरं अकाउंट आहे 53. याला स्विच करायचं आपल्याला. स्विच वर क्लिक केल्यानंतर इकडं लेफ्ट साईडला मेटामास्क वरती क्लिक करायचं. बघा, स्विच झालं, दुसरा ऍड्रेस चेंज झालाय. आणि जस्ट तुम्हाला काय करायचं, इथं आता ब्रिज वर क्लिक करायचंय. संपलं, याच्या पुढे काहीच नाही. तुम्ही रिफ्रेश वर नंतर क्लिक केलं, तुम्हाला इथं नो ब्रिजिंग हिस्ट्री फाउंड फॉर अकाउंट, तर इथं तुम्हाला दिसून जाईल. त्यानंतर तुमचं काम संपलं. डेली हीच प्रॅक्टिस करणं आहे. आणि हा रेकॉर्डेड व्हिडिओ होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला सेम टू सेम तुम्हाला भेटून जाईल, जेणेकरून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये, एका मोबाईलमध्ये हा व्हिडिओ चालवाल आणि त्यानंतर तुम्ही स्टेप बाय स्टेप पण करू शकता. दोनदा रिपीट झालेलं आहे. आता परत तुम्ही विचारा की लक्षात आलंय का? पेंडिंग असल्यावर आपोआप क्लिअर होईल का? ते आपलं काम नाही. पेंडिंग ते ऑटोमॅटिक होऊन जाईल. मग त्याला ते वेळ 24 अवरचा वेळ घेते. असं तुरंत होणार नाही, लगेच नाही होणार. चालेल. Okay. इथपर्यंत समजलं सर. बरं, मी तुम्हाला विचारतो, तुम्ही मला सांगा आता कुठं कुठं काय करायचं. म्हणजे चुका झाल्या, काही प्रॉब्लेम नाही, करेक्शन करता येईल. सांगा काय करायचं आता. म्हणजे टोकन हे तुम्ही पॉकेट मध्ये. ऐका, हे मला नाही सांगत आहे, इथं तुमचीच टीम आहे. हे तुमच्या पूर्ण टीमला तुम्ही गाईड करताय. चुकले तरी चालते, मी आहे सध्या मॅनेज करायला.
नंतर तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून तुम्ही आता तुमची प्रॅक्टिस करा. सांगा काय करायचं पहिले? सगळ्यात पहिलं टोकन पॉकेट ओपन करून त्यामध्ये एक नवीन अकाउंट तयार करायचं आहे आपल्याला. अच्छा. 2.0 कशावरती? 2.0 ओके. आपण तिथं नवीन सगळ्या हा, गोष्टी 2.0 RPC वरती आपण एक नवीन अकाउंट क्रिएट केलं. ओके, याच्यावर क्रिएट वर गेलोय. इथं तुमचं नाव द्यायचं आहे, पासवर्ड टाकलात बरोबर. आणि हो जसं हे सगळ्यांना माहिती आहे, मग एक एक्झाम्पल म्हणून जे घेतलंय बनलं अकाउंट. ठीक आहे. हा. अकाउंट बनल्याच्या नंतर आपण याच्यामधलं एक्सपोर्ट प्रायव्हेट की काढू. सगळ्यात पहिले एक्झाम्पल वर क्लिक करा. हा एक्सपोर्ट प्रायव्हेट की मधून आपण की घेऊ. हा, प्रायव्हेट की पण म्हणू शकता तुम्ही, सिम्पल. हा, प्रायव्हेट की. हा, इथे तुम्ही जो पासवर्ड ठेवाल तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे. ओके. ओके, आता पुढे प्रायव्हेट की कॉपी केल्याच्या नंतर आपण मेटामास्क मध्ये येऊ. बघा, प्रायव्हेट की कुठे आहे? खाली आहे वरती आहे? खाली आहे, खाली. ओके, टॅप यावर टू. क्लिक करायचं आणि याला असं पेस्ट करा, कॉपी करायचं तुमच्या हाताने. ते खाली क्लिक नका करा. ओके, कॉपी झालं. आता सगळं पुढे. आता मेटामास्क मध्ये या. ओके, मेटामास्कला गेलोय. एक सेकंड, हा मी बॅक घेतो सगळं. फ्रेश ओपन करतो. आता याच्यामध्ये असं समजा की कुठलीच ब्लॉकचेन ऍड नाहीये, तेव्हा ते प्रोसेस सांगा म्हणजे सगळ्यांना समजेल. आता तिथं ओझोन मेननेट जे आहे तिथं क्लिक करायचं. ओके. तिथं आपलं सगळ्यात पहिलं आपलं RPC लिंक, ब्राउझर लिंक वगैरे ऍड करून 1.0 मध्ये आपल्याला हे ओके, सगळं ऍड नेटवर्क वर, त्यानंतर ऍड नेटवर्क वर आपल्याला क्लिक करावं लागेल बरोबर. साईडला कस्टम नेटवर्क आहे, इथं क्लिक करावं लागेल. इथे बघा तुम्ही कसं टाकाल, ओझोन मेननेट 1.0 सिम्पल. हा, आणि जेव्हा तुम्ही हे RPC डिफरंट आहे, चेन आयडी डिफरंट आहे. इथं 1131 आहे, तिकडे 1121 आहे 2.0 ची. आणि सिम्पल दुसऱ्या याला 2.0 नाव द्याल. दोन्ही बरोबर. पण तुम्हाला तिथे शो होणार आहे बघा. हम्म. 1.0 पण आहे, 2.0 पण आहे, दोन्ही पण आहेत बरोबर. ओके, पुढे बरोबर. सांगा. आता आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे अकाउंट. ओके, इम्पोर्ट वर तर या साईडला एरो आहे, इथं क्लिक करायचं आहे. बर, पुढे. ऍड अकाउंट, ओके, ऍड अकाउंट वर क्लिक केलं. त्यामध्ये इम्पोर्ट अकाउंट करायचं. ओके, इम्पोर्ट वर गेलो. आता ती पेस्ट हे ओके, इथं आपण ते पेस्ट करणार आहे बरोबर आहे. आणि पेस्ट केल्यानंतर जस्ट एक क्लिक केल्यानंतर इम्पोर्ट होऊन जातं लगेच. आताच आपण बघितलं एक्झाम्पल बरोबर. हे बरोबर. केल्यानंतर लगेच इथं सक्सेसफुल होऊन जातंय. वरतून हा कट आहे एरो, याला आपण बॅक करायचं. बॅक केल्यानंतर तुम्हाला हे दिसतंय. ओके, इथं तुम्हाला हे दिसत आहे. तेच अकाउंट आहे आपलं जे आपण केलेलं आहे. बरोबर आहे. नाही, हे 23, हे 24 नंबरचं आहे जे आपण केलंय, पण आपण एक्झाम्पल म्हणून 23 घेतोय कारण कॉइन नाही येत इकडे. ठीक आहे. बरोबर. ओके, आता आता आपण पुढे सांग. ब्राउझर मध्ये जाऊ. 4 ओके, नंबरचा ऑप्शन. 4 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक केलं. आता इथं आपल्याला सगळ्यात पहिलं तर हे पेज ओपन असल्यामुळं येत आहे. आपल्याला इथं मायग्रेट ओझोन स्कॅन .org असं टाईप हा, करायचंय. हे टाईप. ओके, हे ओके, थँक्यू. हे राहिलं तुम्हाला सांगायचं ऑलरेडी. मायग्रेट, हे बघा, migrate.ozonscan.org. ओके, याला सर्च करायचं. सर्च केल्यानंतर हे पेज तुमच्या समोर ओपन होईल. ओके, नेक्स्ट आता पुढे सांगा. कनेक्ट वॉलेट करा. ओके, राईट साइड टॉप वरती क्लिक करायचं आणि त्याला कनेक्ट करायचं. हे 23 नंबरचं आपण कनेक्ट केलं. बरोबर. कनेक्ट वॉलेट वर परत क्लिक केलं. मेटामास्क क्लिक करा. ओके, हा, त्यानंतर नेक्स्ट. नेक्स्ट आहे स्विच वॉलेट करायचं. जर तो ऍड्रेस असेल तर गरज नाही, नसेल तर तुम्ही स्विच करू शकता. ओके, स्विच केलं आपण म्हणजे आलंय. हा, आणि त्याच्यानंतर आपण ब्रिज ओझोन 1.0 ह्याला क्लिक केलं तर आपलं होऊन जाईल क्लिक सॉल्व. केल्यानंतर ऑटोमॅटिक होऊन जाईल. हे आता तर हे आपला जसंही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल, हा पेंडिंगचा इश्यू क्लिअर होऊन जाईल. तर हे आपलं सगळं
तर चालेल, लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या? हो सर, चालेल. ठीक आहे, तर मी त्याच्यात- रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवून देतो आणि तुम्ही सगळेजण मला एक तासामध्ये येऊन जाईल रेकॉर्डिंग. आल्यानंतर मी तुम्हाला सगळ्यांना ग्रुपमध्ये किंवा तुम्हाला पर्सनली पाठवून देईल. ठीक है? चालेल सर, चालेल. तर अभी एक झूम मीटिंग में हूँ, 5 मिनट वेट करो. चालेल, ठीक आहे मग. ओके. सर अजून कोणाला काही प्रश्न असेल तर एकदा बघा विचारून काय बरं, घ्या असेल. घ्या, प्रश्न पण घेऊन घेऊ आपण, काय प्रॉब्लेम नाही. कुणाचे काही प्रश्न असेल तर डायरेक्टली सरांना तुम्ही विचारू शकता. टीम मधील कुठलाही मेंबर काही समजलं नसेल किंवा काही अडचण ऍक्च्युली तुम्ही थांबा, मी ऑप्शन देतो तुम्हाला अनम्यूटचं. ऍक्च्युली आपण रेकॉर्डिंग आहे ना, स्टॉप करू अगोदर.